आणि पुन्हा वळूया रत्न पारखी साहेब समर्थकला मी इथे आमंत्रित करतो आणि मी सुद्धा समर्थक बरोबर येईल. खरं तर एक नक्की सांगेन, समर्थकच्या खांद्यावर हात ठेवू शकतो मी. हे शिंदे परिवाराचं काही केमिकल वेगळंच आहे राजा. म्हणजे प्रल्हादजींचा आवाज येत नाही तोपर्यंत सत्यनारायण सुद्धा खाली येत नाही. आणि त्यांच्याशिवाय ती म्हणजे आणि नंतर मग काय रे, सगळीच खाणच माती आणि माती म्हणजेच खाण, सगळेच तसे आहेत. दिसायला सुद्धा बऱ्यापैकी सगळे सारखे आहेत आणि आवाजात काय बोलावं. म्हणजे समर्थकचा पहिला सूर ऐकला आणि प्रल्हादजींपासून सगळी शिंदेशाही इथे उतरली. मला वाटतं समर्थकसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिल्पाताई अंबादे हे आपण आज इकडे उपस्थित होणार आहेत आणि त्याचा योगिताताई सुद्धा, ज्यांचं आपण इथे आज व्याख्यानही ऐकणार आहोत. मला समर्थकसाठी जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा ऐकायच्या. समर्थक, तू मूळचा कल्याणचा आणि या कल्याणने सुरांच्या माध्यमाने शिंदे घराण्याने अख्ख्या जगाला भरभरून दिला आणि देताय अजूनही तुम्ही. मोत्कर्ष असू दे, समर्थक असू दे, आदर्श असू दे, प्रल्हाद दादा असू दे किंवा आनंद दादा असू दे, चंद्रकांत दादा असू दे, सगळी मंडळी सुरांच्या माध्यमातून आमची सेवा करतायत. पुन्हा एकदा तुझं कल्याण नगरीत मुद्दाम मी एक श्रोता म्हणून स्वागत करतो. धन्यवाद. आणि ऐकूया आता पुढची ही सुरेल वाटचाल. पुन्हा एकदा आमचे रत्न पारखी दादा, क्षमा करा मला. धन्यवाद. आणि सर्वच मान्यवरांचे पुन्हा एकदा आमच्या वाद्यवृंदांच्या वतीने देखील मनपूर्वक आभार व्यक्त करून पुढील कार्यक्रम पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि मित्रांनो, आपण नेहमीच म्हणतो बरं का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पावाचा तुकडा खाल्ला, बाबासाहेब आंबेडकरांनी शिळा पावही खाल्ला. बरोबर आहे ना? इतिहास आहे तो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेमध्ये असताना रमाई इकडे मीठ भाकरी खायची आणि बाबासाहेब सुटबुटा कोटातले बाबासाहेब तिकडे सँडविचचा तुकडा खायचे. बरं, लंडनच्या लायब्ररीमध्ये जात असताना तिथे स्ट्रिक्टली लिहिलं होतं, आउटसाइडर फूड आर नॉट अलाउड. बाहेरील खाद्यपदार्थ इथे खाण्यास परवानगी नाही. तर बाबासाहेब काय करायचे, एका जाडसर पुस्तकाच्या मध्ये एका सँडविचचा तुकडा कोटामध्ये घेऊन जायचे आणि तो कोटातला तुकडा 4, 5, 6 तासानंतर त्या पुस्तकाच्या आड लपून खायचे. याचं कारण होतं, बाबासाहेबांकडे पैसे तुकडे असायचे, कारण रमाईकडे राबायचे आणि पैसे तिकडे पाठवायच्या. बाबासाहेबांकडे पैसे कमी असायचे आणि सँडविचचा तुकडा सहज खिशामधून घेऊन जाता यायचा. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जेवणासाठी वेगळा वेळ काढायची गरज लागत नव्हती. त्यासाठी बाबासाहेब फक्त काही 5 मिनिटांमध्ये सँडविचचा तुकडा खायचे आणि पुन्हा अभ्यासाला लागायचे. बाबासाहेबांचा हा उपक्रम अनेक महिने तसाच चालू होता. पण एकदा त्या ग्रंथपालाच्या नजरेमध्ये आलं. त्या ग्रंथपालाने बाबासाहेबांना पकडलं. पुस्तकाच्या आड हा माणूस एक सँडविचचा तुकडा खातोय की ते सक्त मनाई होती. बाबासाहेबांना त्यांनी झापलं की बाबासाहेब, इथे हे खाण्यास परवानगी नाही, त्यामुळे आजपासून तुम्ही या लायब्ररीमध्ये येऊ शकत नाहीत. बाबासाहेबांच्या हृदयामध्ये असंख्य बाण घुसावे इतक्या बाबासाहेबांना वेदना झाल्या. बाबासाहेब म्हणाले, साहेब तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. फक्त एकच विनंती आहे, मी जेवणार नाही, मी पाण्याचा घोटही पिणार नाही, फक्त या लायब्ररीमधून मला बाहेर काढू नका. ही एकच तुम्हाला विनंती आहे साहेब, एकच विनंती आहे. अभ्यासाचा इतका व्यासंग तो ग्रंथपाली हरबडला. त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू तर आले आणि त्यांनी बाबासाहेबांना तरी सुद्धा एक शिक्षा दिली. आणि ती शिक्षा होती की बाबासाहेब, इथून पुढे रोज दुपारचं जेवण तुम्ही माझ्या कॅबिन मध्ये माझ्या सोबत जेवणार आहात. ही बाबासाहेबांनी दिलेली गोड शिक्षा होती. मित्रांनो, आज आपली मुलं बाबासाहेबांच्या कृपेने चमचमीत जेवायला लागले. चिकन चावचाव, मटन म्याव म्याव, बरंच काही खायला लागले. बाबासाहेबांना शिळा पावाचा तुकडा पण मिळाला नाही. आज आपली मुलं वर्गाच्या आत बसून बाहेर काय चाललंय याकडे लक्ष, पण बाबासाहेब एकमेव होते वर्गाच्या बाहेर बसून मास्तर काय शिकवतो याकडे लक्ष. की बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगत होते मजेत, पण तेज नव्हतं मुकड्यावर. खरं की नाही? बाबासाहेबांना खायला मिळालं नाही, पण तब्येत बघा, पहिलवान पण लाजल. पण आपले महात्मा गांधी रशियाला जायचे, 2 सोबत बकऱ्या घेऊन जायचे. बकऱ्यांना बदाम काजू पिस्ता चारायचे आणि त्या बकऱ्यांचं सकस दूध गांधीजी प्यायचे. तब्येत बघा, बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधी जगत होते मजेत, तेज नव्हतं मुखड्यावर. माझा भीमराव देशाचा घटनापती